कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अप्पे हा? वेळेवर पोहोचली का ऑफिसला? हो. अरे पुढची काही धोरणं आत्ताच आखून ठेवायची आहेत मला, म्हणून मीटिंग बोलवली होती. तुझं कामाचं स्पीड म्हणजे ना बुलेट ट्रेन पेक्षा फास्ट आहे. तुझा आहे ना हातच धरू शकत नाही. अर्जुन, आपल्यावर मोठी जबाबदारी आहे ना, आपण काम पण तसं केलं पाहिजे, अगदी काळजीपूर्वक. आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर आपल्याकडे काहीतरी प्लॅन रेडी पाहिजे. आमचं क्षेत्र जरी वेगळं असेल ना तरी आम्हाला पण ही काळजी घ्यायलाच लागते. हो खरंय, प्रत्येकाच्या कामाच्या गोष्टी ज्याला त्याला माहिती असतात, माहितीये. बरं कुठे आहे अमोल? कुठे आपला? खाली असेल. अरे आता जेवण झालं ना की ते बाबा आणि बापूंसोबत शतपावलीचा नाद लागलाय साहेबांना. होय, आला भारीच आहे की मग. म्हणजे दोन्ही आजोबांना तंदुरुस्त करणार की नातू. अर्जुन, हा? एक विचारू तुला? आता तुला माझी परमिशन घ्यायला लागते का विचारायला? विचार की. नाही तसं नाही, तुला आवडेल नाही आवडेल ती विचारल्यावर कळेल ना. विचार. आता मगाशी मी आणि अमोल उत्तराखंडला राहिलो, त्याबद्दल तू एवढं खुलात जाऊन का विचारत होता? नाही असं नाही काय, सहज विचारू शकत नाही का? एवढं काय त्यात? अर्जुन, नाही म्हणजे मधले काही वर्ष आपण सोबत नव्हतो, पण ह्याचा अर्थ असा नाही होत की मला तुझा स्वभाव माहित नाही. असं उगाच नाही विचारणार तू काही कारण असल्याशिवाय. नाही नाही असं नाही काय. अप्पे अगं तू. अर्जुन, सांगशील का आता? अप्पे या विषयावर मीच बोलणार होतो तुझ्याशी. बघ, मला वाटलंच होतं. मला ना उगाच घाबरल्यासारखं होतंय. सांग ना तू लवकर. नाही घाबरण्यासारखं नाही काय, पण मला एक सांग, अमोलच्या वागण्या बोलण्यात तुला असं काही वेगळे पण जाणवले का कधी? अमोलच्या? नाही, पण तू हे असं अचानक. अप्पे तुला सिम्बा कोण आहे माहिती? तूच अमोलला हाक मारत असतोस ना आधी मध्ये, सिम्बा काहीतरी चालले. हे बघा, हा आहे सिम्बा. अर्जुन, अरे अमोलने काय अवतार केलाय हा? अप्पे तुला ह्या सिम्बा बद्दल काहीच माहित नव्हतं? म्हणजे अरे काय तेच कळत नाहीये मला. आपल्या अमोलचं दुसरं रूप. अप्पे ज्यावेळी उत्तराखंडमध्ये मी त्याला पहिल्यांदा भेटलो ना, त्यावेळी तो ह्या अवतारात होता. काय? आणि त्यावेळी त्याने त्याचं नाव काय सांगितलं मला? सिम्बा, अमोल नाही. अरे पण आपला अमोल असं का वागतोय मग? नाही ते कळलंच, पण एवढी वर्षे तू अमोल बरोबर राहिलीस, तुला यातलं काहीच माहित नव्हतं. अर्जुन, मला यातलं खरंच काही माहित नव्हतं. आपल्या आपल्या मुलाने बाहेर एक वेगळी ओळख करून ठेवली आहे, वेगळी ओळख सांगून ठेवली आहे, आणि तुला त्याबद्दल काहीच माहित नव्हतं. एक मिनिट अर्जुन, प्रश्न बदलून विचारला म्हणून उत्तर बदलणार आहे का? खरंच मला याबद्दल काही माहित नाहीये. तू असं का विचारतोयस? नेमकं काय म्हणायचंय तुला? आपले मला फक्त हेच म्हणायचंय की आपल्या मुलाबद्दल एवढी महत्वाची गोष्ट माहित नसते, ते पण एवढे दिवस माहित नसणं म्हणजे आई म्हणून अपयश आहे बरं काय. अर्जुन, तू काय बोलतोयस कळतंय का तुला? आपले तुला वाईट वाटलं असेल त्यासाठी सॉरी, पण जे मला दिसतंय ना तेच मी बोलतोय. बया, रुपालीने बोलवलंय खरं, पण हेच तिचं घर आहे का? नाही, पण एवढं नीट नेटकं दिसतंय म्हणजे तिचंच असणार. वा वा वा, भारीच आहे की. सोन्याचं आहे वाटतं. मनी मावशी, नकली येते ठेवा. असं आहे होय. अजून सवय गेली नाही वाटतं तुमची. हा ग, तसं नाही, म्हणलं असं लुगड्यातून कसं दिसतंय असं असं. हा, ठेवा. बर. मनी मावशी, तुम्हाला मी सांगितलं होतं की हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. जरा जास्तच वेळ लागतोय. काय करू बाया, आता ना सगळं वारं उलट्या दिशेनं व्हायला लागलंय. आता काय झालं? मी जे काय प्रयत्न करते ना ते सगळं उलटत्यातच माझ्यावर. तुम्हाला काहीही विचारलं ना
तर ही असली कारणं तुमच्याकडे तयारच असतात ना. अगं तसं नाही रुपाले. अगं तू जरा विचार कर ना. हे बघ, आता मी इतके दिवस त्या घरात आहे म्हणल्या मी गप बसून राहील का? काहीतरी करीनच की नाही हा? ते काही मला माहित नाही. पण मनी मावशी, तुम्हाला आणि तुमच्या पोराला असंच पोसणार नाही हं मी. त्याचा मोबदला तुम्हाला द्यायलाच लागेल. रुपाली, जरा थांबतो. तुला मोबदला मिळणार म्हणजे मिळणार. आणि असा मिळेल ना की तू या मनी मावशीच्या नावाचा निस्ता जय जयकार करत बसशील बघ. हा, भारी सुटणं रंगवताय की तुम्ही. मग हा जय जयकार होण्यापासून कोणी अडवलंय का तुम्हाला? अगं तेच तर कळलं ना रुपाली. मला काय वाटतं, त्या आप्पीला ना काहीतरी शंका आलेली दिसती. काय? हा मग काय तर. आणि हे कशावरनं म्हणताय तुम्ही? म्हणजे तुला सांगते, मी काय बी करायला लागलं ना की ते सगळं महागातच पडतंय बघ मला. म्हणजे आता तुला सांगते, ती मोनी नाही का, मोनी, अगं तिला ना मी आप्पीच्या विरोधात लय भडकावली होती. पण काय माहित बाया, त्या आप्पीनं तिला काय पट्टी पडवली त्या मोनीनं, अवदशीनं. तुला सांगते, जुलाबाचं औषध ग लाडूत घातलं आणि मला खायला दिलं. काय? मग काय तर बया, दिवसभर माझं पोट नुसतं गाडा 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 करत होत. हा, तुला हसू येत असेल ना. तसं नाही मनी मावशी. अहो पण खाताना तुम्हाला शंका पण नाही आली का? अगं कशी शंका येईल सांग बरं. आता मला रव्याचे लाडू किती आवडतात म्हणून मी ग बका बका खाल्ले ते. ए रुपाले, बासा हसू नको. हा, सॉरी मनी मावशी, हा. सॉरी. पण कसं आहे माहितीये का, खायच्या वस्तू तुम्हाला समोर दिसल्या ना की तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही. असं काय बी काय बोलू नकोस. तुला एक गोष्ट कळती का, हे सगळं त्या मोनीनं आप्पीच्या सांगण्याहून केलंय. म्हणजे नक्कीच त्या आप्पीला काहीतरी शंका आली असणार का नाही? काही बोलू नका मनी मावशी. जर आपणाला शंका आली असती तर तिने तुम्हाला घरात राहू दिलं असतं का हो? ते बी बरोबर आहे तुझं. अवघड आहे. आडला हरी गाढवाचं पाय. गाढव? कुणाला गाढव म्हणती ग? मला म्हणती वय? अजून दुसरं काय म्हणू मनी मावशी? मला दुसरा काही पर्याय नाही म्हणून तुम्हाला एक काम सांगितलं होतं, त्याला सुद्धा तुम्ही अशी कारणं देत बसलाय. रुपाले, तोंड सांभाळून बोलायचं बरं का हिथून पुढं. हा, मी काय अशी नाही तिथं राहत आणि मला काय हाऊस नाही आली तिथं पार कंबारड मोडूपर्यंत त्यांच्या घरातली कामं करायची. मनी मावशी, कळतंय मला, पण तुम्ही पण एक गोष्ट लक्षात घ्या. ती अपर नाही ना, ती आपल्या सगळ्यांपेक्षा हुशार आहे. तिला जरा जर शंका आली ना तर तुम्ही तर अडकालच, सोबत मला पण अडकवाल. अरे नाही, असं काय होणार नाही. मी सांगते ना, नाही होणार. तुमचा काही नियम नाही. होय का? नेम नाही का पार? रुपाले, असं जर असतं ना तर एवढी जोखीम पत्करून वाघिणीच्या गुहेत घुसले नसते मी. हा, आता घुसलंच आहे ना तर काम करूनच बाहेर या, नाहीतर ती वाघीण तुम्हाला काही जिवंत ठेवणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे बघ, त्या आप्पीला आणि आर्जाला मी वेगळं करणार म्हणजे करणार आणि त्या अमोलला तुझ्या ताब्यात देणार. संपला विषय. नुसतं बोलू नका तर करून दाखवा. हा, आता ते जमिनीची कागदपत्र तर मी गायब केल्यात, पण ना त्या वकिलाची गाठच पडना ग. हे बघा मनी मावशी, त्या जमिनीच्या भानगडीत मला पडायचंच नाही. मला फक्त अमोल पाहिजे आणि त्या आपणाला त्रास झालेला पाहिजे. होणार होणार, सगळं होणार. पण काय बी म्हणा रुपाले, तुझं हे असं रूप बघून ना मला लय भारी वाटतंय. मनी मावशी, चल निघते, गडबड आहे मला. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.